कोकणामध्ये परतीचा पाऊस. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर वैभववाडी तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ. हिंगोलीच्या कळमनुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची उडाली तारांबळ. सांगली शहराला काल दुपारी मुसळधार पावसानं झोडपलं. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत. विक्रेत्यांनी लावलेल्या साहित्य आणि स्टॉलला पावसाचा फटका. पुण्याच्या शिरूर तालुक्यातील रांजण गावात काल मुसळधार पावसाची हजेरी. पुणे अहिल्यानगर महामार्गावर भर पावसात वाहतूक कोंडी. पावसामुळे प्रवाशांची तारांबळ. सोलापूरच्या बार्शीमध्ये विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. आधीच चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्यानं कोकणात 2 दिवस पावसाचा अंदाज. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि पुरामुळे जवळपास 150 ते 200 एकरातील माती गेली वाहून. अनेकांच्या शेतात उरली फक्त वाळू. शेतकरी हवालदिल. महसूल प्रशासनाकडून पाहणी. सोलापुरात मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नुकसानग्रस्तांना दिवाळी किटचं वाटप. सोलापूरला सीना नदीच्या महापुराचा बसला होता फटका. उठणे, तेलासह संसार उपयोगी वस्तूंचा दिवाळी किटमध्ये समावेश. शरद पवार यंदा दिवाळी साजरी करणार नाहीत. मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. शेतकरी संकटात असल्यानं पवार कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाहीत. लातूरच्या औसामध्ये अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त कुटुंबियांना भाजप आमदार अभिमन्यू पवारांकडून आर्थिक मदत. 1275 नुकसानग्रस्त कुटुंबियांना ₹1.25 कोटी धनादेश. शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळण्यास सुरुवात. राज्य सरकारकडून काही जिल्ह्यात ₹480 कोटी वाटपास मंजुरी. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांना मदत देण्यास सुरुवात. यवतमाळच्या पुसद तालुक्यामध्ये अचानक कोसळलेल्या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान. आधीच अतिवृष्टीनं शेतकरी अडचणीत, त्यात पुन्हा पावसामुळे शेतकरी आणखी अडचणीत. जालना जिल्ह्यातील 67 पैकी 56 प्रकल्प ओव्हरफ्लो. उपलब्ध पाणीसाठा पोहोचला 82%. शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटली. राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर. 1 जुलै 2025 पर्यंतच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्याच्या आयोगाच्या सूचना. लवकरच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका लागणार. नाशिकमध्ये 800 मतदारांचं घर शोधण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ. एका घरात 88 पेक्षा जास्त मतदार असल्याचा आरोप. 800 मतदार आले कुठून याचा शोध सुरू. बुलढाणा शहरामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ. 4000 मतदारांची 2 ठिकाणी नावं. आमदार संजय गायकवाड यांचे आरोप. मतदार यादी दुरुस्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेत त्रुटी. मतदान गोपनीय असतं, मतदार नाही. निवडणूक आयोग लपवाछपवी का करतंय? समाज माध्यमांवर राज ठाकरेंचा प्रश्न. निवडणूक आयोगाची वेबसाईट बाहेरून कोणीतरी चालवतं. निवडणूक आयोगाच्या हातात काहीच नाही. जयंत पाटलांचा खळबळजनक दावा. व्हीव्हीपॅट न लावता निवडणुका घेऊन पुरावे नष्ट करायचे आहेत. लोकशाहीच्या नावानं हुकुमशाही गाजवू देणार नाही. सुप्रीम कोर्टानं सुमोटो केस घ्यावी. उद्धव ठाकरेंची मागणी. विधानसभेच्या मतदार यादीत अनेक घोटाळे. एका ठिकाणाहून अनेक नावांची नोंद. निवडणूक आयोग कारवाई का करत नाही? बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य. निवडणुका पारदर्शक असाव्या. मतचोरीतून फायदा उचलला जातोय. यामुळे मतदार याद्या अद्ययावत कराव्या. विजय वडेट्टीवारांची मागणी. इतके कन्फ्यूज विरोधक कधीच पाहिले नाहीत. कायदा समजून न घेता नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. विरोधकांना नेमकी मागणी काय करायची हेच माहित नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका. विरोधकांची महाकन्फ्युजन आघाडी. पराभव दिसू लागल्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. शिंदेंचा टोला. महाविकास आघाडीनं जनाधार गमावला होता हे तर महाराष्ट्राला ठाऊक होतं. निवडणूक जिंकणारच नाही इतक्या टोकाच्या नैराश्यात ते गेले असतील याची कल्पना नव्हती. नवनाथ बन यांची महाविकास आघाडीवर टीका. धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच महायुतीतील मंत्र्यांमध्ये वाद. सन्मानपूर्वक मान मिळाला तरच युती करू. भाजप नेते जयकुमार गोरेंचा इशारा. तर सन्मान सगळीकडेच पाळायला हवा. पालकमंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. पदवीधर मतदानासाठी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचं जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचं आवाहन. मतदारसंघाच्या यादीची नोंदणी सुरू. जिल्ह्यात 16,000 पदवीधर मतदार.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापुरातील कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांनी लाडक्या बहिणीला न्याय द्या असा बॅनर झळकावला. जयकुमार गोरे यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांनी कार्यकर्त्याला घेतलं ताब्यात. बीड जिल्ह्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आता झाले 4 जिल्हा प्रमुख. आधी 3 पैकी प्रत्येकाकडे प्रत्येकी 2 मतदारसंघांची होती जबाबदारी, पण आता यात आणखी एका नावाची भर. अहिल्यानगर शहराच्या बाजारात हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर लावण्यात आले भगवे ध्वज. आमदार संग्राम जगताप यांच्या आवाहनानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बाजारात हिंदूंच्या दुकानावर लावले ध्वज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचं अनावरण. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत फडणवीस यांनी केलं परिचारकांच्या पुतळ्याचं अनावरण. बारामतीतील खानवडी गावातील शेतकऱ्यांची शरद पवारांनी घेतली भेट. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित असल्यानं प्रकल्पग्रस्त आक्रमक, लोकांचे संसार उद्ध्वस्त करून मार्ग काढायचा नाही, शरद पवारांचं आश्वासन. हिंगोलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा. जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. अहिल्यानगरमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांचा राजीनामा. तब्बल 7 वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले फाळकेंनी कौटुंबिक कारणामुळे दिला राजीनामा. दौंडपर्यंत बिबटे पोहोचले आहेत. बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करू. बिबट्यांना बंदिस्त करून नसबंदी करण्याचा विचार, अजित पवारांनी दिली माहिती. मुंबईत रोहिंग्या व बांगलादेशी फेरीवाले पकडण्यासाठी शोध मोहीम राबवा. अवैध लॉज व्यवसायावर कारवाईचा बडगा उगारा. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रशासनाला सूचना. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत 60हून अधिक नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. गडचिरोली जिल्ह्यातील इतिहासात पहिल्यांदाच मोठं समर्पण. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसमोर नक्षली नेता सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण. नक्षल चळवळीला मोठा धक्का. जानेवारीत भूपती यांची पत्नी तारक्का हिने सुद्धा फडणवीसांसमोर केलं होतं आत्मसमर्पण. मुख्यमंत्र्यांकडून आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांना संविधानाची प्रत भेट. आत्मसमर्पित नक्षल्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुनर्वसित निधी वाटप. गडचिरोलीतून माओवादाचा समाप्तीचा अध्याय आज लिहिण्यात आलाय. फडणवीसांचं वक्तव्य. तर आत्मसमर्पण करणाऱ्यांना चांगली नोकरी द्यायची आमची तयारी, असंही वक्तव्य. इतर माओवाद्यांनी सुद्धा आत्मसमर्पण करावं, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा माओवाद्यांना इशारा. अनेकांनी माओवाद संपवण्याचे प्रयत्न केले. माओवादामुळे मूळ समजून त्यांचे प्रश्न सोडवायला हवे, सुशीलकुमार शिंदेंचा सल्ला. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा. शिंदेगडच्या शिवसेनेकडून सदावर्ते यांच्या गटावर भ्रष्टाचाराचे आरोप. वाद वाढल्यानं वादाचं रूपांतर हाणामारीत. सदावर्तेंच्या गँगने हा हल्ला जाणीवपूर्वक केलाय. राज्यातल्या सर्व संघटना कृती समितीच्या माध्यमातून मोर्चा काढणार. एसटी बँक राड्यावर. एसटी कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदेंची प्रतिक्रिया. युवक काँग्रेसचं टिळक भवन परिसरामध्ये आंदोलन. केरळमध्ये आयटी तरुणानं आत्महत्या केल्याच्या प्रकरणी आंदोलन. दादरमध्ये युवक काँग्रेस आक्रमक. नागपूर वर्धा रोडवरील आयसीआयसीआय बँकेत मनसे पदाधिकाऱ्यांचं आक्रमक आंदोलन. एका महिलेच्या नावावर खोटी कागदपत्र सादर करून कर्ज उचल केल्याचा मनसेचा बँकेवर आरोप. बदलापूर महावितरणच्या कार्यालयामध्ये संतप्त मनसैनिकांकडून शिवीगाळ. ठेकेदाराला मराठी येत नाही, शिवाय उडवाउडवीची उत्तरं देत असल्यानं महिला मनसैनिक संतप्त. कल्याण पूर्वेमध्ये पाणी समस्या गंभीर. हक्काच्या पाण्यासाठी शेकडो नागरिकांचा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका कार्यालयावर ठिय्या. अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातले चपलांचे हार. पुण्यातील कळसधानोरी लोहगावच्या प्रश्नांसाठी नागरिकांचं आंदोलन. पुणे मनपा आयुक्तांच्या गाडीसमोर थेट लोटांगण. वारंवार निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्यानं आंदोलन. नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बच्चू कडू 28 ऑक्टोबरला करणार मोठं आंदोलन. आंदोलनाबाबत पोलिसांचा दबाव. गावकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या. बच्चू कडूंचा आरोप. मालेगावात शालेय पोषण आहार कामगारांचं प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन. 1000 रुपये मानधन वाढ, 2000 रुपये दिवाळी बोनस यासह विविध मागण्या. नाशिकच्या निफाडमध्ये ग्रामपंचायतीची जागा खासगी ट्रस्टला दिल्याबद्दल रास्ता रोको आंदोलन. आमदार देवी आणि फरांदेंसह हिंदुत्ववादी संघटनांनी महामार्ग अडवला. अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. धुळ्यामध्ये 8 तास टॉवरवर चढून तरुण शेतकऱ्याचं शोले स्टाईल आंदोलन. सौर प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक. योग्य मोबदला आणि अनुग्रह अनुदान देण्याची मागणी.
विविध मागण्यांसाठी गडचिरोलीमध्ये आदिवासी बांधवांचा जनआक्रोश क्रांती महामोर्चा. हैदराबाद गॅझेटनुसार धनगर आणि बंजारा समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये यासह विविध मागण्या. आरोग्य कर्मचारी वेळेचं पालन करत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. गावकऱ्यांनी ठोकलं प्राथमिक आरोग्य केंद्राला कुलूप. हिंगोलीच्या पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातला प्रकार समोर. उल्हासनगरमध्ये लहुजी क्रांती सेनेतर्फे स्वाक्षरी मोहीम. लहुजी क्रांती सेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाला नाव मिळवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांची अटक न्यायालयानं ठरवली बेकायदेशीर. पुरेसे पुरावे सादर न केल्यानं न्यायालयाचा निर्णय. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाहतूक कोंडीवरून अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दिल्या सूचना.